इन्कम टॅक्स भरण्यासाठीची शेवटची तारीख 31 जुलै आहे. मागील वर्षाशी तुलना करता अजूनपर्यंत 50% लोकांनी सुद्धा टॅक्स भरलेला नाहीये. यामुळे कदाचित यावेळेस इन्कम टॅक्स फाईल करण्यासाठीची तारीख 31 ऑगस्टपर्यंत वाढवली जाऊ शकते. आता या संदर्भात अजूनपर्यंत ऑफिशियल काही घोषणा झालेली नाहीये, पण असं होऊ शकतं असं सांगितलं जाते. आज आपण माहिती घेणार आहोत इन्कम टॅक्स नेमका कसा भरायचा, या संदर्भात फाईल कसा करायचा, यासोबतच इन्कम टॅक्स रिटर्न कसा मिळवायचा हे सुद्धा जाणून घेऊयात. नमस्कार, मी अरुण राज जाधव बोल व्हिडिओवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. आता बघा, टॅक्स दोन पद्धतीचे असतात. एक असतो डायरेक्ट टॅक्स आणि दुसरा असतो इनडायरेक्ट टॅक्स. डायरेक्ट टॅक्स जो आहे याच्यामध्ये येतो इन्कम टॅक्स, आणि इनडायरेक्ट टॅक्स म्हणजे काय, बिस्किट पुडा घेतला, चिप्स घेतले वगैरे, हे जे काही आपण विकत घेतो याची किंमत ज्यावेळेस आपण देतो तर त्यावेळेस आपण जो टॅक्स भरतो तो इनडायरेक्ट टॅक्स असतो. म्हणजे आपल्या लक्षात येत नाही तरी सुद्धा आपण तो टॅक्स भरलेला असतो. खूप साऱ्या जणांना वाटतं की आम्ही इन्कम टॅक्स भरतो, ते भरत नाहीत. तर असं काही नाहीये. प्रत्येक व्यक्ती हा इन्कम टॅक्स भरतच असतो. आता ज्या वेळेस तुम्हाला इन्कम टॅक्स ऑनलाईन भरायचा असेल तर त्यावेळेस आवश्यक अशी कागदपत्र कोणती आहेत? एकतर तुमच्याजवळ पॅन कार्ड पाहिजे, परमनंट अकाउंट नंबर ते हवं आहे, आधार कार्ड हवं आहे, तुमचं बँक स्टेटमेंट हवं आहे, फॉर्म 16 हवं आहे. यासोबतच तुम्ही काही जर का देणग्या दिलेल्या असतील तर त्याच्या पावत्या असणं गरजेचं आहे. यासोबतच तुम्ही कुठे गुंतवणूक केलेली असेल त्याचे सर्टिफिकेट्स, तुमची विमा पॉलिसी, त्याच्या पेमेंटच्या पावत्या, तुमचे गृहकर्जाचे हप्ते जे आहेत त्या भरल्याच्या पावत्या, यासोबतच व्याजाचं प्रमाणपत्र सुद्धा तुमच्याजवळ असणं आवश्यक आहे. आता यासाठीचं विवरणपत्र जे आहे ते नेमकं कसं भरलं जातं, तर ITR ऑनलाईन फाईल करण्यासाठी प्रथम तुम्हाला इन्कम टॅक्सच्या अधिकृत वेबसाईटवरती जावं लागेल आणि तिथे तुम्हाला स्टेप बाय स्टेप नेमकं काय करायचं ते सांगतो. आता याच्यातली पहिली स्टेप जी आहे ती म्हणजे इथे ई फायलिंग करण्यासाठीची इन्कम टॅक्सची वेबसाईट तुम्ही उघडा. त्याच्यानंतर त्या ठिकाणी पॅन कार्डचा तुमचा नंबर टाका, त्याच्यानंतर पासवर्ड टाका आणि मग तुम्ही लॉग इन करू शकता. दुसरी स्टेप जी आहे तर या ठिकाणी तुम्हाला इन्कम टॅक्स फाईल करण्यासाठीच्या इन्कम टॅक्स रिटर्नवरती क्लिक करावं लागेल. तिसरी या ठिकाणी स्टेप अशी आहे की तुम्हाला तुमचं जे फिनान्शियल इयर जे आहे ते या ठिकाणी निवडायचं आहे. म्हणजे जर का तुम्ही 2023-2024 साठी तुमचा इन्कम टॅक्स भरत असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला AY 2023-24 असं निवडावं लागू शकतो. त्याच्यानंतर पुढची स्टेप जी आहे ती म्हणजे या ठिकाणी तुम्हाला तुमची फायलिंगसाठीची एकूण सिच्युएशन काय आहे ते तुम्हाला मेन्शन करावं लागणार आहे. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला पर्सनल तुमचा इन्कम टॅक्स भरायचा आहे का हिंदू अनडिवायडेड फॅमिली HUF, यासोबतच इतर पर्याय जे आहेत त्या ठिकाणी उपलब्ध असू शकतात. जर का तुम्ही स्वतःसाठीचा इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करताय तर तुम्हाला त्या ठिकाणी पर्सनल याच्यावरती क्लिक करावं लागेल. त्याच्यानंतर पाचवी पायरी अशी आहे, आता तुम्हाला तुमच्या इन्कम टॅक्स रिटर्नचा प्रकार जो आहे तो निवडायचा आहे. आपल्या इथं 7 प्रकारचे इन्कम टॅक्स रिटर्नचे फॉर्म आहेत. यापैकी इन्कम टॅक्स रिटर्नसाठीचे 1 ते 4 फॉर्म जे आहेत हे व्यक्ती आणि हिंदू अनडिवायडेड फॅमिलीसाठीचे आहेत. हे या ठिकाणी समजून घेणं गरजेचं आहे. भरपूर वेळा होतं काय, तर या ठिकाणी थोडीशी गडबड होते. म्हणून योग्य त्या व्यक्तीचा जर का तुम्ही सल्ला घेतला तर निश्चितपणे तुम्हाला हे स्वतः सुद्धा करता येऊ शकतं. नंतर 6वी स्टेप या ठिकाणी अशी आहे, तुम्हाला इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठीचं कारण द्यावं लागेल. आता या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळे पर्याय मिळतात. म्हणजे तुम्हाला मूळ जी काही सूट देण्यात आलेली आहे त्याच्यापेक्षा जास्त जर का तुमचं करपात्र उत्पन्न असेल ते मेन्शन करावं लागेल. काही विशिष्ट जे क्रायटेरिया आहेत त्यांची पूर्तता करावी लागू शकते आणि ITR अनिवार्य दाखल करणे आणि इतर पर्याय सुद्धा तुम्हाला या ठिकाणी मिळतात. याच्यापैकी एक आणि योग्य जो काही पर्याय असेल तो तुम्हाला निवडावा लागणार आहे. आणि पुढची स्टेप जी आहे ती म्हणजे तुम्ही जी काही माहिती आतापर्यंत ह्या 6 स्टेपमध्ये भरलेली आहे ती तुम्हाला आता शेवटी जाऊन व्हॅलिडेट करायची आहे. म्हणजे पॅन नंबर, तुमचा आधार नंबर, तुमचं नाव, तुमची जन्मतारीख, तुमचे कॉन्टॅक्ट डिटेल्स, यासोबतच तुमचे बँकिंग संदर्भातले डिटेल्स, हे सगळे जे आहेत हे तुम्ही सेव्ह केलेले ज्या गोष्टी आहेत हे सगळंच्या सगळं तुम्हाला व्हॅलिडेट करावं लागणार आहे. याच्यानंतर तुम्हाला तुमचं उत्पन्न, यासोबतच तुम्हाला कुठे सूट हवी आहे, तुमचे एकूण कपातीचे तपशील जे आहेत हे सगळे तुम्हाला स्टेप बाय स्टेप भरावे लागतील. आता याच्यातील बराच डेटा जो आहे तो आधीच भरलेला जर का असेल तर तुम्हाला फक्त आता रिव्ह्यू करावं लागेल. फक्त एक काळजी घ्या की माहिती ज्यावेळेस भराल तर ती योग्य माहिती या ठिकाणी भरा. यानंतर तुमच्या रिटर्नचा
ओव्हरव्ह्यू जो आहे तो सुद्धा तुम्हाला व्हॅलिडेट करावा लागेल. या सर्व डिटेल्स जे आहेत याचं परत एकदा पडताळणी करायची आणि जर का त्याच्यामध्ये तुम्हाला काही इन्कम टॅक्स द्यावाच लागत असेल तर तो तसा भरावा लागणार आहे. आणि शेवटची स्टेप जी आहे ती म्हणजे व्हेरिफाय युअर इन्कम टॅक्स रिटर्न. आता ही शेवटची पायरी आहे, मात्र त्याच्यासाठी तुम्हाला 30 दिवसांचा सुद्धा कालावधी मिळू शकतो. व्हेरिफाय का गरजेचं आहे, तर तिथं तुम्हाला तुमचा आधार, तिथला OTP, परत तुमचं इलेक्ट्रॉनिक पडताळणी कोड जो आहे, नेट बँकिंग, ह्या सर्व पर्याय उपलब्ध आहेत. यासोबतच ITRV बेंगळूर कार्यालय जे आहे या ठिकाणी सुद्धा हे तुम्ही त्याचा लिफाफ्यामध्ये बंद करून तुम्ही पाठवू शकता. ही सर्व प्रोसेस ज्यावेळेस तुम्ही कराल त्यावेळेस तुमचा इन्कम टॅक्स जो आहे तो भरला जाईल. आता खूप साऱ्या जणांना प्रश्न पडतो की आपण स्वतः आपला इन्कम टॅक्स भरू शकतो का? तर त्याचं उत्तर होय असं आहे. तुम्ही स्वतः सुद्धा तुमचा इन्कम टॅक्स जे आहे ते भरू शकता. ITR फाईल करू शकता. फक्त नेमकं 7 प्रकारचे फॉर्म जे आहेत, स्वतः कोणता फॉर्म भरायचा आहे, इथे गोंधळ होऊ शकतो. यासोबतच नेमकं कुठे-कुठे आपल्याला सूट मिळू शकते, कुठं मिळू शकत नाही याचा विषयीचा जर का अभ्यास कमी पडत असेल, तर तिथं सुद्धा तुमचा गोंधळ होऊ शकतो. पण माहिती जर का व्यवस्थित असेल तुमच्याजवळ, तर निश्चितपणे तुम्ही स्वतःच तुमचा इन्कम टॅक्स रिटर्न जो आहे तो फाईल करू शकता. 31 जुलै नंतर जर का तुम्ही कोणी भरला इन्कम टॅक्स तुमचा, तर तुम्हाला मॅक्सिमम ₹5,000 ची पेनल्टी जी आहे ती तुमच्या टॅक्स फायलिंगवरती लागू शकते आणि 31 डिसेंबरच्या अगोदर तरी सुद्धा तुम्हाला तुमचा इन्कम टॅक्स भरायचा आहे. आता जर का अतिरिक्त तुमचा कर कापला गेलेला असेल किंवा व्हेरिफिकेशन जर का तुम्ही केलं आणि त्यावेळेस लक्षात जर का आलं तुमची अधिकची रक्कम कापली गेलेली आहे, तर अशा वेळेस तुमचा अधिकचा जो कर आहे तो तुमच्या खात्यावरती जमा होतो आणि यालाच आपण इन्कम टॅक्सचा रिफंड असं म्हणतो. इन्कम टॅक्स रिटर्न, इन्कम टॅक्स रिफंड हे एकच शब्द वापरले जातात भरपूर वेळा. खूप साऱ्या जणांचा TDS कट होतो, कुणाचा TCS किंवा कुणाचा ॲडव्हान्स टॅक्स किंवा सेल्फ असेसमेंट टॅक्सच्या रूपामध्ये अतिरिक्त रक्कम जी आहे ती इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडे जमा झालेली असते. मग ते सर्व जे काही आहे तुम्ही डिटेल्स या ठिकाणी देऊ शकता. तुमचे बँक डिटेल्स ज्यावेळेस इथं येतात, सर्व काही अटॅच असतं. सगळं काही या ठिकाणी क्लिअर दिसतं, किती कटिंग झालेलं आहे, किती झालेलं नाही आणि त्याच्यानंतर जर का एक्स्ट्रा तुमचा टॅक्स गेलेला असेल तर तर ते सर्व काही तुम्हाला रिटर्न मिळू शकतं. आता इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने काय केलेलं आहे, त्यांच्या पोर्टलवरती रिफंड संदर्भातली सर्व माहिती जी आहे ती अगदी स्पष्टपणे दिलेली आहे. आता तुम्ही जर का तुमचा इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केला तर रिफंडची रक्कम जी आहे ती मॅक्सिमम 4 ते 5 आठवड्यामध्ये तुमच्या खात्यावरती जमा होते. अशा पद्धतीने तुम्ही तुमचा इन्कम टॅक्स भरू शकता या सर्व स्टेप्स फॉलो करून. पण तरी सुद्धा जर का अडचण येत असेल आणि तुमचं उत्पन्न जर का चांगलं असेल, यासोबतच येणाऱ्या काळामध्ये जर का तुम्हाला कर्ज काढायचं असेल, मग वाहन घेण्यासाठी असेल, घर घेण्यासाठी असेल किंवा इतर कोणत्याही कारणासाठी जर का कर्ज काढायचं असेल, तर तुम्ही इन्कम टॅक्स भरलेला असणं आवश्यक आहे. ह्या वर्षीचा भरलेला असणं आवश्यक आहे, मागच्या वर्षीचा भरलेला असणं आवश्यक आहे. काही-काही जणांना वाटू शकतं की यार आमचं तितकं उत्पन्नच नाहीये, मग आम्ही कसं काय भरायचं इन्कम टॅक्स? तर झिरो इन्कम टॅक्स का होईना रिटर्न हा फाईल करायलाच पाहिजे. निश्चितपणे त्याचा भविष्यामध्ये फायदा होतो. आता अजून एक प्रश्न असा असू शकतो की यार माझे प्रत्येक महिन्याला पगारातून 10,000 ते 20,000 रुपये कट झालेले आहेत, तर मग आता त्याचा रिफंड मी कसा मिळवायचा? आता जर का प्रत्येक महिन्याला 10,000 ते 20,000 रुपये कट झालेले असतील, 20,000 आपण असं धरूयात, तर याचा अर्थ असा आहे की तुमचे संपूर्ण वर्षभरामध्ये जवळपास 2,40,000 रुपये कट झालेले आहेत. म्हणजे ते गेलेले आहेत टॅक्स डिपार्टमेंटकडे. मग अशा वेळेस काय करायला हवं? योग्य असा सल्लागार बघायला पाहिजे, टॅक्स कन्सल्टंट बघायला पाहिजे किंवा योग्य असा CA बघा आणि त्यांच्याकडून तुम्ही हे सर्व जर का भरून घेतलं, तर निश्चितपणे याच्यातली चांगली रक्कम परत एकदा तुमच्या खात्यावरती जमा होऊ शकते. फक्त सल्लागार योग्य असावा आणि त्याची फीस सुद्धा योग्य ती असावी. नाहीतर मोठा रिफंड दिसतोय आणि फीस सुद्धा मजबूत घेतली असं होता कामा नये. 2-4 ठिकाणी चौकशी करा आणि मगच या संदर्भातली योग्य ती प्रोसेस करा. आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल, खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तोपर्यंत आम्हा सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका. धन्यवाद.